राहुरीत दिवसाढवळ्या भाजीपाला व्यापाऱ्याची लाखो रुपयांची बॅग लांबवली। व्यापारी अनिल भिसे वडापाव खाऊन पाणी पित असताना भामट्यांनी साधली संधी। राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अगदी जवळ आज दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी भाजीपाला व्यापाऱ्यांची लाखो रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात भामट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना घडली। भर दिवस आणि गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे। टमणर आखाडा तालुका राहुरी येथील भाजीपाला व्यापारी अनिल आबाजी भिसे आणि त्यांचे सहकारी भीमा देव्हारे हे सकाळी सुमारे 10:30 वाजता बाजार समिती परिसरातील येवले वडापाव दुकानाजवळ आले होते। वडापाव खाऊन पाणी पित असताना त्यांच्या जवळील 1,30,000 रुपये रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग त्यांनी बाजूच्या बाकड्यावर ठेवली होती। त्याच क्षणी दोघांवर पाळत ठेवून असलेला एक भामटा अचानक येऊन बॅग उचलून पळाला। काही अंतरावर त्याचा साथीदार मोटारसायकल तयार अवस्थेत उभा होता। पळत आलेला भामटा त्यावर बसताच दोघांनी मिळून नगरच्या दिशेने सुसाट वेगात पलायन केलं। भिसे यांनी आरडाओरड करून पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, हवालदार विजय नवले, पोलीस नाईक प्रमोद ढाकणे, नदीम शेख, चांद पठाण आदींच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात झाली। आरोपींचा शोध सुरू आहे। भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या चोरीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। SR24 न्यूज करिता रमेश खिमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।